का म्हणता मित्रांनो, सकाळी उठून पाहत होतो बड्या ऊन निघून होतं. खाऊन वगैरे ब्रश वगैरे केलो आणि मी म्हटलं की नाश्तानासाठी जात होतो, तर यांनी सायकल धुवत होते. काकू मस्त भजी काढत होती. मग आकाशदा वगैरे म्हणे आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे म्हणे. त्यांनी गोष्ट सांगत सांगत भजे खात होते. मला तर भजे खाली बोलवलंच नाही. त्यानंतर मी पण भजे घेतलो आणि आलो रूममध्ये. तर कोणीच नव्हते, कुठे गेले असणार. पाहत होतं का टेबलवर बसून मोबाईल पाहत होता. त्यानंतर सगळेजण गेले बाहेर. तर मग मी का करा म्हटलं. मग माझे पेपर येणार होते, तर मी बड्या अभ्यास करत होतो. तर आले तर का यांनी तर कूलरच काढले. कूलर काढून साफसफाई करायला लागले. तर मी म्हटलं आज काय? त्या म्हणे रविवार आहे म्हणे, साफसफाईचा दिवस आहे म्हणे. सांगा बरं कोण कोण हॉस्टेलला रविवारी साफसफाई करता. त्यानंतर म्हणे तू का व्हिडिओ काढते म्हणे, जा म्हणे पाणी भरून आण म्हणे. तर मला बकेट दिलेनं पाणी आणायला पाठवले. का करू, मी पण बकेट घेतलो ना गेलो पाणी भरासाठी. नळ वगैरे चालू केलो आणि पाणी भरत होतो. तर तिकडून आवाज आला का म्हणे नळ भरता भरता आमचा व्हिडिओ काढ म्हणे. मस्त तिकडून हाय करून राहिला तो. त्यानंतर बऱ्यापैकी मी त्यांना पाणी वगैरे नेऊन दिलं. तर झालं आमचं साफसफाई करून. त्यानंतर म्हणे कूलर कसा ठेवायचा म्हणे, ठेवले तिथं टेबलवर टाकलं चुंबडी. आता का साफसफाई झालंच आहे तर म्हणे आता बड्या हवा घेऊ म्हणे, थंडगार म्हणे कूलरचा म्हणे. त्यानंतर आशिष म्हणे थांब म्हणे, मी अगोदर टप ठेवतो म्हणे. टप वगैरे ठेवलं. स्नेहल म्हणे आता म्हणे याच्यावर म्हणे कूलर ठेवू म्हणे आपण म्हणे बड्या म्हणे. त्याचे बापरे काय आलं, तर कूलर ठेवून झालं तर भूकच लागली बड्यापैकी. जेवण वगैरे करायला बसला. थांब म्हणलं मी जेवण जाऊन आणतो म्हणलं, मला भूक लागली म्हणलं. मग का मी गेलो आणलो जेवण म्हणून बऱ्यापैकी जेवलो. थँक्यू.